नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण फक्त 20 मिनिटात तयार होईल असा आलू मटार पुलाव बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ 20 मिनिटे असाच पाण्यात राहू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण पुलावसाठी लागणारी फोडणी बनवूयात. आज आपण पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल ॲड करूयात. तेल गरम झाल्यावर यामध्ये खडे मसाले ॲड करूयात. खडे मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 4 लवंगा, 6-7 काळी मिरी, 1 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 1 छोटं स्टार फूल असं तोडून घेतलं आहे, 1 छोटी काळी विलायची, 1 हिरवी विलायची आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत. आता हे सर्व खडे मसाले या गरम तेलामध्ये ॲड करूयात आणि गॅसची फ्लेम लो करून खडे मसाले मिक्स करून घेऊयात. थोडं मिक्स करून झाल्यावर एक मोठ्या आकाराचा लांबसर कापून घेतलेला कांदा ॲड करूयात आणि मिक्स करूयात. कांदा मिक्स केल्यावर लसूण व अद्रकची पेस्ट ॲड करूयात. त्यासाठी मी 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं जाडसर कुटून घेतलं आहे. ते ॲड करूयात आणि मिक्स करूयात. मिनिटभर हे मिश्रण परतल्यावर एक मोठ्या आकाराचं जाडसर कापून घेतलेलं टमाटर ॲड करूयात आणि मिक्स करूयात आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. टमाटर पण 2 मिनिटे परतवून झालेलं आहे. यामध्ये आता मसाले ॲड करूयात. मसाल्यांमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला ॲड करून लो फ्लेमवर 2 मिनिटे छान मिक्स करूयात. पावभाजी मसाला ॲड केल्यामुळे पुलावला खूप छान चव येते. मसाले छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये बटाटा ॲड करूयात. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे जाडसर कापून घेतले आहेत. ते ॲड करूयात. 1 वाटी हिरवे मटार ॲड करूयात. इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत. तुम्ही फ्रेश मटार सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. मटार ॲड केल्यावर व्यवस्थित मिक्स करूयात. मिक्स करून झाल्यावर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा लांबसर कट करून यामध्ये ॲड करायच्या आणि मिक्स करायचं आहे. इथे तांदूळ भिजून 20 मिनिटे झालेले आहेत. तांदूळ पण छान भिजलेले आहेत. आता हे पाणी पूर्ण निथळून घेऊयात. या तांदूळातलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आहे. आता हे भिजवलेले तांदूळ या आलू मटार व मसाल्यांमध्ये ॲड करून 2 ते 3 मिनिटे लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित मिक्स करूयात. तांदूळ असे 2-3 मिनिट परतले की पुलावची चव आणखीनच वाढते. यामध्ये आता पाणी ॲड करूयात. तर इथे आपण ज्या ग्लासाने तांदूळ मोजून घेतले होते त्याच ग्लासाने 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यावर यामध्ये 1 चमचाभर मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस ॲड करायचा आहे. लिंबाचा रस ॲड केल्यामुळे पुलाव खूप मोकळा मोकळा होतो आणि पुलावची टेस्ट पण खूप छान होते. यामध्ये आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून मिक्स करूयात.
आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 3 शिट्या काढून घेऊयात. कुकरला 3 शिट्या झाल्या आहेत. आता गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊयात. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पुलाव बनवून तयार आहे. तर याला साईडमधून असं मिक्स करूयात. पुलाव आता खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता खूप मोकळा मोकळा आणि चवीला तर एकदम जबरदस्त असा आलू मटार पुलाव बनवून तयार आहे. फ्रेंड्स, तुम्ही हा पुलाव 5 ते 7 मिनिट थंड झाल्यावर सर्व करा. पुलाव थंड झाल्यावर भाताची शिते आणखीनच मोकळे मोकळे होतात. फ्रेंड्स, हा पुलाव तुम्ही रायता, सॅलड यांच्यासोबत सर्व करा. चवीला खूप छान लागतो. पुलाव रायता कसा बनवायचा याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता. तर मग तुम्ही पण हा झटपट बनणारा आलू मटार पुलाव नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.